तर गुड इव्हनिंग. जय भीम, नमो बुद्धाय. सगळ्यांचं स्वागत आहे. हे आपलं 11वं सेशन आहे. धम्मप्रवचन. कमलवीर, आदरणीय कमलवीर हे आपलं लीड करत आहे या वर्षावासाच्या प्रवचन मालिकेला. तर सर्वांचं तुमचं स्वागत आहे आजच्या सेशनमध्ये. काल आपण बघितलं एक आर्य अष्टांगिक मार्गामधलं जे पहिलं अंग आहे सम्यक दृष्टी, याला आपण खूप सुंदर पद्धतीने समजून घेतलं. आज आपण सम्यक संकल्पकडे वळणार आहोत. तर कमलवीरांना मी विनंती करतो की त्यांनी धम्मदेशना सुरू करावे. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम, नमो बुद्धाय. सम्यक संकल्प हा अष्टांगिक मार्गाचा दुसरा भाग किंवा दुसरं अंग आहे, दुसरी पायरी आहे. पायरीपेक्षा दुसरं अंग आहे. अष्ट अंग म्हणजे 8 अंगातलं हे दुसरं अंग आहे. आणि या अंगाकडे आपण पायरी म्हणून पाहण्याऐवजी जसं एखादी वस्तू, आता समजा विवेकानं माईक दाखवला आपल्याला आणि तो माईक त्यांनी आता समोर धरला समजा, तर त्याचे ते वेगवेगळ्या अंगानं ते आपल्याला जर माहिती सांगायला लागले, तर तो माईक, त्याचं महत्त्व, त्याची क्वालिटी, त्याचं जे काही फंक्शन आहे ते, त्याचे बटन काय असतील, तो माईक आपल्यासमोर फक्त वस्तू म्हणून नाही राहत. तो त्याचा आपल्याला एक त्याचं स्वरूप लक्षात येतं, त्याचे गुणधर्म लक्षात येऊ शकतात, विवेक त्याच्याबद्दल जे जे काही सांगतील ते. तर तो माईक म्हणजे त्याचे वेगळ्या अंगानं ती माहिती दिल्यावर तो त्या माईकचं महत्त्व आपल्याला कळणार. तसं हे अष्टांग मार्ग, 8 अंगांचा मार्ग किंवा 8 अंगांचा उपाय, वेगवेगळ्या अंगांनी त्याचं महत्त्व बुद्धांनी समजावून सांगितलेलं आहे. आणि हा अष्टांग मार्ग हा अष्टांगांनी युक्त असलेला हा उपाय हा दुःखमुक्तीवरचा उपाय आहे. दुःखमुक्तीचा मार्ग आहे, म्हणजे निब्बाणाचा मार्ग आहे. आणि निब्बाणाचा मार्ग, निब्बाणाचा उपाय हा कसा वापरला जाऊ शकतो, उपयोगात येऊ शकतो, तो कसा आपल्या जीवनामध्ये आपण अप्लाय करून आपण स्वतःच दुःखमुक्ती, निब्बाण कसं प्राप्त करू शकतो, हे सांगणारा तो अष्टांग मार्गाचा उपाय आहे, तो अष्टांग मार्ग आहे. आणि ते चौथं आर्य सत्य आहे, हे आपण पाहिलेलं आहे. दुःख आहे हे सत्य स्वीकारणं म्हणजे दुःख सत्य आहे, दुःख आर्य सत्य आहे. सत्य त्याला म्हणतात जे आपण जाणतो. जे जाणत नाही त्याला सत्य नाही म्हणत, ती फक्त माहिती झाली. सत्य त्याला म्हणतात जे आपण अनुभवतो, जाणतो. दुःख आहे असं म्हणणं वेगळं आणि दुःख सत्य आहे हे अनुभवणं वेगळं. तसं सत्य त्याला म्हणतात जे आपण अनुभवतो. जेव्हा अनुभवतो तेव्हा ते सत्य, नाहीतर माहिती, इन्फॉर्मेशन, ज्ञान. म्हणून ज्ञान आणि प्रज्ञा याच्यामध्ये अनुभवाचं अंतर आहे. ज्ञान पुष्कळ असू शकतं, पण सगळ्याची प्रज्ञा नसते. तसं ही सत्य आहे, दुःख सत्य आहे, कारण अनुभवलं, पाहिलं तर सत्य आहे ते. दुसरं सत्य. तिसरं दुःख निरोध, दुःख मुक्ती, याचा थोडासा जरी अनुभव आला तरी आपण म्हणू शकतो हा, हे दुःख मुक्ती शक्य आहे, हे दुःखमुक्ती शक्य आहे. तर थोडासा जरी अनुभव आला तर ते आपल्यासाठी सत्य बनतं. आणि हे चौथं जे अंग आहे, दुःख निरोधगामिनी प्रतिपदा, दुःख निरोधाकडे, निब्बाणाकडे घेऊन जाणारा मार्ग किंवा तिकडे आपल्याला दुःखमुक्तीकडे हळूहळू प्रवृत्त करणारा, सक्रिय करणारा, दुःखमुक्तीकडे नेणारा
हा उपाय आहे, ज्याच्या आधारे थोडी 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 दुःखमुक्ती होत 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 संपूर्ण निब्बाण मिळतं. असं ते हे अ, चौथं सत्य आहे. आणि चौथं सत्य अनुभवाला आलं तर ते सत्य आहे, नाहीतर मग अष्टांग मार्गाचा अभ्यास आहे. हा अष्टांग मार्ग आहे आणि याचे हे 8 अंग आहेत, 8 पायऱ्या आहेत. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक सती, सम्यक समाधी. हे 8 अंग माझे पाठ आहेत, मला माहिती आहे. ही माहिती झाली आणि ते सत्य म्हणून अनुभवाला येणं ही वेगळी गोष्ट आहे. म्हणून त्या प्रत्येक अंगाच्या आधी सम्यक हा शब्द आहे. हा सम्यक शब्द फार महत्वाचा वाटतो मला. सम्यक त्यालाच म्हणतात की जो आपल्या अनुभवाचा भाग आहे, अनुभूतीचा भाग आहे. आणि अनुभव याचा अर्थ ती गोष्ट आपल्याला पटलेली आहे. अनुभवाला आली तर पटते ती, अनुभवाला नाही आली तर कोणती गोष्ट पटत नाही. कोणी सांगण्यामुळं किंवा ज्ञान दिल्यामुळं ती गोष्ट पटते असं नसतं. ती गोष्ट आपल्या अनुभवात उतरली पाहिजे, तर ते सत्य. असं हे चौथं सत्य आहे. यातलं या सत्याचं, या अष्टांग मार्गाचं, या उपायाचं पहिलं जे अंग आपण पाहिलं, आता पहिले बरेचसे अंग जे आहेत ना, हे ते सत्य समजून घेण्यासाठीच गेलेले आहेत आपली. एक कल्याण मित्रतेचा विषय मध्ये वेगळा सोडला. बाकी सगळं जे आहे ते आपण सम्यक दृष्टी, सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी म्हणजे काय? हा अष्टांग मार्ग समजून घेण्याचा प्रयत्न, किंवा समजलाय, समजत चाललाय, तो समजायला लागलाय, तर ती दृष्टी आहे. आणि तो खरोखर समजला, ते सत्य समजलं, तर मग ती सम्यक दृष्टी. नाहीतर दृष्टी ज्ञानाची पण दृष्टी आहे. म्हणजे मला अनुभव नाहीत मला, पण कळतं, हा काहीतरी समज आली की मग त्यानुसार काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होते. जशी आपली समज तशी इच्छा निर्माण होते आणि त्याप्रमाणे पुढची कृती होते. हे आपल्याला कळतं. सामान्य माणसाला पण कळतं की आधी विचार येतो, माणसाच्या मनात विचार येतो आणि विचारानुसार कृती घडते. म्हणजे दृष्टीत जो विचार असतो त्याच्यानुसार आपण काहीतरी करायचं ठरवतो, त्याला म्हणतात संकल्प. संकल्प म्हणजे आपण साधा डिक्शनरीचा जरी अर्थ पाहिला, तर संकल्प म्हणजे माझ्या मनात काहीतरी मनोदय निर्माण झाला आहे, काहीतरी करायची इच्छा निर्माण झाली म्हणजे संकल्प निर्माण झाला. आणि त्याच्या पाठीमागं माझी समज असते. ती समज चुकीची असेल तर तसा संकल्प बनतो. तो चुकीचा संकल्प पण बनू शकतो. त्याला मिथ्या संकल्प म्हटलेला आहे. मिथ्या दृष्टी असेल, चुकीची दृष्टी असेल, अपूर्ण दृष्टी असेल, फक्त ज्ञानाची समज असेल, तर मग संकल्प पण मिथ्या बनतो. संकल्प फक्त एक ज्ञानाचा विषय होतो. पण सम्यक संकल्प त्याला म्हणतात, ज्याच्या पाठीमागे सम्यक दृष्टी आहे. ती 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 दृष्टी जी आहे ती त्या मार्गाची दृष्टी आहे, मार्गाची समज आहे, त्या उपायाची समज आहे. आणि त्याला एक विशिष्ट उद्देश आहे. नीच आहे तो, नीच, निश. तो निश आहे टेक्निकल भाषेमध्ये. तो निश म्हणजे त्याच्यावर फोकस आहे, ती दृष्टी आहे. आणि जी त्याच्यावरचा फोकस असला की मग आपण काहीतरी करण्याची, किंवा आपल्या शक्ती ज्या त्या दिशेला काम करायला सुरुवात करतात, तो ती एक इच्छा बनते, तो एक मनोदय बनतो, हेतू बनतो. निश म्हणजे हेतू, हेतू बनतो, उद्देश बनतो. निश म्हणजे स्पेशलायझेशन. स्पेशलाइज म्हणजे हेतू बनतो. हॉटेल हॉटेल तर भरपूर सगळे काही पदार्थ भेटतात, पण फक्त मसाला डोसाचं स्टॉल आहे म्हणजे ते फक्त साऊथ इंडियन
वैशिष्ट्य पदार्थ त्या ठिकाणी भेटतील. स्पेशलायझेशन. वैशिष्ट्य आहे, हा स्पेशलायझेशन आहे. तर सम्यक संकल्प हा हे स्पेशलायझेशन आहे. कशाचं स्पेशलायझेशन आहे? सम्यक संकल्पाच्या मागे निब्बाण हाच हेच हेतू आहे. हे स्पेशलायझेशन आहे. दुसरे संकल्प असतील तर मग ते एक मनाचं काम आहे. इच्छा निर्माण होणं एक मनाचं काम आहे, चित्ताचं काम आहे. त्याच्यात इच्छा निर्माण होतात आणि इच्छा या चांगल्या पण असतील, वाईट पण असतील. म्हणजे संकल्प चांगले पण असतील, वाईट पण असतील. हे ना, आता डोसा म्हटल्याबरोबर जर माझ्या मनात आता हा हे कार्यक्रम झाला ना, तर मी आता डोसा खायला जाणार, कारण मला आठवण करून दिली आता. म्हणजे ऐकल्यामुळं माझ्या मनात एक इच्छा निर्माण झाली की आता हे संपलं ना, की मी आधी डोसा खायला, मसाला डोसा, त्याच्यात काय म्हटलं ते मसाला डोसा स्पेशालिटी, तर ती ती लगेच इच्छा निर्माण होते. इव्हन तोंडाला पाणी पण सुटतं. म्हणजे इच्छा लगेच सक्रिय करते, आपल्या शरीराला सक्रिय करते. ऐकल्याबरोबर तो डोसा पण समोर आला असेल. असं निब्बाण जर डोळ्यासमोर असेल, मनात असेल की मला ह्या माझ्या जीवनाला दुःखातून पूर्णपणे मुक्त करायचे, हा हा जर संकल्प बनत असेल, ही इच्छा बनत असेल, तर त्याला ते निब्बाणाचा संकल्प आहे, तो अनुकूल संकल्प आहे, किंवा तो योग्य संकल्प आहे, किंवा तो बरोबर बॅलन्स संकल्प आहे. पण बॅलन्स संकल्प यायला, अगदी योग्य संकल्प निर्माण व्हायला आपली समज आधी कारणीभूत असते. समजलं पाहिजे, समज. म्हणून समज आणि संकल्प हा वेगळा करता येत नाही. जे लक्षात आले त्याचा संकल्प बनतो. सम्यक संकल्प म्हणजे आपल्याला दुःखमुक्ती पाहिजे, दुःखमुक्तीसाठी तयार झालेला, तो निर्माण झालेला तो संकल्प, ती इच्छा. आता ह्याच्यात काय काय निर्माण होईल? दुःखमुक्तीसाठी निर्माण झालेल्या संकल्पाला, त्याच्या पाठीमागे त्याच्या पाठीमागे असलेल्या सम्यक दृष्टीला काय कळेल? तर निब्बाण म्हणजे जर दुःखमुक्ती आहे, तर मग पहिला प्रश्न हाच लगेच डोळ्यासमोर येतो किंवा मनात येतो, की दुःख काय आहे? खरंच आहे का मला दुःख? खरंच दुःख आहे का? बऱ्याच लोकांना वाटतं काय नाही, दुःख बिक्ख काय नाही. आनंदी आनंद घडे इकडे तिकडे चोहीकडे, ती कविता आहे ना, गाणं. वरती खाली मोद बरे, सगळीकडे आनंदी आनंद भरलेला आहे. आनंदी आनंद सगळीकडे, दुःख बिक्ख काय नाही. आणि असलं तर विसरा, आनंद मार्गी व्हा, दुःख विसरून जा. आणि मग जे लोक आनंदाच्या, दुःखमुक्ती म्हणून दुःखाला विसरण्यासाठी जे 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 काही आनंदासाठी करतात, त्याच्यातून आनंद मिळतो. हे ना, चांगलं संगीत असेल, आनंद मिळतो. चांगली चित्रकला असेल, आनंद मिळतो. चांगलं प्रवचन असेल, आनंद मिळतो. चांगलं अं, ध्यानाचं कोणी काही दुसरा विषय देत असेल आणि त्याच्यात मन गुंतवा म्हणत असेल, आनंद मिळतो, सुख मिळतं, थोडी शांतता मिळते. कारण या दुःखाच्या विषयापासून आपण अलिप्त होतो, तो विषयच घेत नाही. आपण दुसरीकडे आपलं मन लागतं. काहींचं मन संन्यासामध्ये लागतं. तो अभंग आहे ना, मन लाग्यो यार फकीरी में, फार प्रसिद्ध भजन आहे ते, अभंग आहे तो. मन लाग्यो यार फकीरी में. अभिदा परवीनचं गाणं आहे ते, सुफी गायिका आहे. मन लाग्यो यार फकीरी में. तर हे सोडा आणि संन्यासाच्या मार्गाने जा, जे सिद्धार्थ गौतमांनी करून पाहिलं होतं. त्यामुळे ते फकिरीमध्ये
त्या संन्यासामध्ये, त्या तपश्चर्येमध्ये, त्या आत्मक्लेशामध्ये, त्या ध्यानामध्ये आपण जातो, हे विसरतो, हे व्यावहारिक जग विसरतो, दुःख विसरतो, जे आपल्या हातच आहे. त्याचे पडसाद, त्याचे संस्कार, तर भूतकाळ कुठं जाणार आहे तो मागचा, तर सगळं आपल्या बरोबरच असतो. परंतु दुसऱ्या गोष्टीमध्ये मन गुंतवल्यामुळे त्याचा विसर पडतो. आणि मग असं वाटतं का दुःख बिक्ख काय नाही, सगळी शांतता आहे, सगळं शांत आहे. आणि मग त्या शांतीचा आपल्याला एक लोभ पण निर्माण होतो. शांतता आवश्यक असते, परंतु ती असं म्हणून सम्यक शांती नाही, ती परफेक्ट अशी, ती ती सापेक्ष शांती आहे. सापेक्ष शांती म्हणजे काय? ती विशिष्ट, तो विशिष्ट परिसर, त्या विशिष्ट त्या विशिष्ट इन्स्ट्रक्शन, ते विशिष्ट विषय, त्याच्यामध्ये मनाला गुंतवून राहणं, ते फॉलो करणं, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच न करणं. मग त्याच्यासाठी बाकीचे मग काही मार्ग, उपाय अवलंबले जातात. अजिबात बोलायचं नाही, अजिबात काही विषयच घ्यायचा नाही. बोललं की मग विषय येतात. बोलायचं नाही, कोणाशी संपर्क करायचा नाही, काही दुसरं वाचन करायचं नाही, काही पाहायचं नाही नवीन, काही ऐकायचं नाही, काहीच करायचं नाही. म्हणजे इंद्रिय बंद करून टाकायचे, म्हणजे डोळे बंद करायचे. आणि जिथे आपण बसतो तिथे शक्यतो शांतता असावी, कोणता गंध नाही. म्हणजे काय, किचनच्या जवळ आपलं ध्यानाची बसायची जागा नसते, लांब असते, है ना. म्हणजे नाकाला विषय नाही, खायचा प्रश्न नाही. आता काय राहिलं, हे शरीर राहिलं. तर शरीराला पण कसं कम्फर्टेबल बसवायचं, विशिष्ट आसन करायचं, गादीवर बसायचं किंवा उशीवर बसायचं, विशिष्ट असं बसायचं की आपल्याला सुखासन सुखासन मिळेल. आणि मग आपण ध्यानाच्या विषयामध्ये जायचं आणि त्याच्यामध्ये मन गुंतवायचं. त्याला आपण ध्यान म्हणतो, अटेन्शन म्हणतो, त्या त्या गोष्टीवर अटेन्शन. आणि अशा याच्यामध्ये आपण बसलो काही वेळ, काही काळ, जितकं जास्त बसू तितकं त्याच्यामध्ये आपल्याला तो आनंद मिळतो, ते सुख मिळतं, ध्यानातून ते सुख मिळतं. पण जसं ते संपतं, ते शिबिर संपतं, ते ध्यान संपतं, मौन संपतं, कानावर आवाज यायला सुरुवात झाली, ते असह्य होतात, अस्वस्थ होतात. आणि काही लोकांना मौनात बांधून टाकल्यामुळं, विशेषतः महिला इमोशनल असतात, ते मौन सुटलं इतकी बडबड, म्हणजे इतकं असं वाटतं का किंचाळतायत त्या. अनब्लॉक होतो, ब्लॉक एनर्जी अनब्लॉक होते. ही कशाची एनर्जी आहे, हे काय आहे? तर हे पाठीमागचे जे विषय आहेत, ज्याला आपण दाबून टाकलेलं आहे, ते त्यांची वाट मोकळी होते. म्हणजे प्रेशर कुकरची शिट्टी वर झाली, जेवढी वाफ कोंडलेली तेवढ्या फोर्सने ती बाहेर येते. आणि योग्य वेळी ती बाहेर नाही आली तर त्याचा स्फोट पण होतो. आणि मग त्याचा एक सायकोलॉजिकल इफेक्ट होतो, काय जे काय असेल ते. अशा काही टोकाच्या घटना पण आहेत आपल्या आजूबाजूला. ब्लॉक होऊन जातात, आयसोलेट होतात. काल संपर्कामध्ये एक शब्द आला ऐकण्यात विवेककडून, आयसोलेशन. हे आयसोलेशन म्हणजे ध्यानाच्या विषयात जाणं, नंतर मग स्वतःतल्या शांततेच्या ह्याच्यात जाणं, आणि मग त्याला ॲडिक्ट होणं, आणि मग हे विसरणं, अस्तित्व विसरणं, अस्तित्वाचं भान नसणं, भान जाणं. आणि ते नकोच, अप्रिय आहे ना, ते दुःख अप्रिय आहे, नकोच, ते नकोच. पण ते कुठं जाणार?
संस्कार आपले कुठे जाणार, आपलं जीवन कुठे जाणार, आपला भूतकाळ कुठे जाणार, आपले पूर्वीचे विचार कुठे जाणार, आपल्या पूर्वीच्या भावना कुठे जाणार, कुठे जाणार सगळं. त्याला कुठे जायला मार्ग नाही. आणि म्हणून मग शेवटी बुद्धांच्या जे लक्षात आलंय, होणाऱ्या बुद्धांच्या, भावी बुद्धांच्या, सिद्धार्थ गौतमांच्या शेवटी जे बुद्धगयेमध्ये लक्षात आलं, अरे असा असा हा प्रश्न सुटणार नाही, स्वतःकडे वळावं लागेल. टर्निंग, काय म्हणतात, शिफ्टिंग करावं लागेल, शिफ्टिंग. टर्निंग ॲट द बेस असं म्हटलेलं आहे. बेसमध्ये स्वतःकडे टर्न व्हावं लागेल आणि भानावर यावं लागेल. आणि मग काय मध्ये उतरले, श्वासाचा श्वासाचं ध्यान सोडून, अनापानचं ध्यान सोडून ते अनापान सतीकडे आले. आणि मग त्यांनी जे काही केलं असेल ते सगळंच्या सगळं आपल्या समोर खरं म्हणजे नाही आहे. परंतु थोडं प्रज्ञेनं, थोडंसं अस्तित्वाकडे पाहून, स्वतःकडे वळून आपल्याला ते लक्षात येतं की अनापान जे आहे ते या कायेमध्ये चाललेलं आहे. मग त्याच्या निमित्तानं कायानुसतीमध्ये येतो माणूस. त्यातल्या जाणीवा कळतात, म्हणजे जिवंतपणा कळतो, फिलिंग कळतात, वेदना कळतात, त्यातले सुखदुःख कळायला लागतात. जे आपण टाळून दुसरीकडे होतो ते कळायला लागतं. आणि त्याच्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता पण येते, आणि ती आली पाहिजे. तो दुःखबोध आहे. पहिलं आर्य सत्य जाणणं जे आहे ना, ते दुःखाच्या संपर्कात गेल्यावर दुःखबोध होतो. मग ते पहिलं आर्य सत्य कळतं. अरे हे असं आहे, आपण याला टाळत होतो, आपण आनंदासाठी धडपडत होतो, आपण काय म्हणतात, सापेक्ष सुखासाठी बाहेर, इथून बाहेर म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर आपण अं, सुखासाठी धडपडतो. एक तर इंद्रिय सुखासाठी धडपडतो, नाहीतर दुसरा कोणता तरी विषय असा घेतो की मन त्याच्यामध्ये लावून आपण त्याच्यात एकाग्र होण्याचा प्रयत्न करतो. तर ती एकाग्रता तात्पुरती येते, सापेक्ष एकाग्रता, मिथ्या समाधी, त्याला मिथ्या समाधी म्हटलेलं आहे. सम्यक समाधी म्हणजे नैसर्गिक एकीकरण आहे व्यक्तिमत्वाचं. तर आपण अष्टांग मार्गाच्या प्रकाशात सम्यक संकल्पाचा अभ्यास करतो, पण सम्यक संकल्प निर्माण व्हायला आधी दृष्टी पूर्ण व्हावी लागते. एकदम सम्यक संकल्प येत नाही. जरी आपण किती म्हटलं तसा संकल्प पाहिजे, पण त्याच्या आधी कोणती कंडिशन गरजेची आहे? सम्यक दृष्टी, समज, अंडरस्टँडिंग. आता आपण आपली आपली दृष्टी कशावर नेली? एक प्रकारे समाधीकडे. आता सम्यक समाधी म्हणजे काय आणि मिथ्या समाधी म्हणजे काय? तर ध्यानातून किंवा विशिष्ट गोष्टीवर लक्ष केंद्रित करून त्याच्यात एकरूप होण्यात जे चित्त लागतं, मन त्याच्यात लागतं, त्या विषयाला धरून, तर ते तेवढ्या पुरतच राहतं. तर ती एकाग्र होतं मन त्या विषयावर, पण ती मिथ्या समाधी, मिथ्या कॉन्सन्ट्रेशन आहे ते. फॉल्स कॉन्सन्ट्रेशन आपण त्याला म्हणू शकतो. इट इज नॉट नॅचरल कॉन्सन्ट्रेशन, नैसर्गिक एकाग्रता नाही, जे चित्तशुद्धीमुळे मिळते. सम्यक समाधी चित्तशुद्धीमुळे मिळते. दुःखाच्या कारणावर काम करून ते मिळतं. तर ही गोष्ट नीट लक्षात घेतली की मग आपल्या संकल्पाला एक प्रकारे काय येते, धार येते. काय करायचं ते निश्चित लक्षात येतं, आणि मग आपलं लक्ष त्याच्यावर लागतं. तो खरंच आपला हेतू बनतो. आणि तो कृत्रिम हेतू नसतो. इथं दुःख पाहिलेलं आहे, दुःख समजलेलं आहे, आणि ह्याच्यातून मुक्त व्हायचंय, दुःखमुक्ती मिळवायची. आपल्याला दुःखमुक्ती पाहिजे, कारण तो त्रास होतो, तो पेन आहे, तो आहे ना, एक्झिस्टेन्शियल पेन आहे, रुतलेला काटा आहे, तो शल्य आहे. जसं सल्लसुत्तामध्ये
शल्य आहे, ते आतलं रुतलेलं शल्य आहे, ते शल्य निघालं पाहिजे. आणि शल्य निघायला त्याच्यात शिरावं लागतं, ज्याच्यामुळे शल्य आहे. जसं एखादा कॅन्सरचा गोळा पोटात आलाय किंवा साधा पायात काटा घुसलाय आतमध्ये, तर आपण काय करतो? तर रुतलेला काटा आणखीन टोकरतो आपण, म्हणजे आणखीन दुःख देतोय, त्याला यातना देतोय. मग तो काटा किंवा काय असेल, खेळाबिळा जे असेल, तो बाहेर निघतो. कॅन्सरची गाठ असेल कुठे, छातीमध्ये, फुफ्फुसामध्ये, पोटामध्ये, जे काय असेल, किंवा ब्रेनमध्ये ट्युमर असेल, तर काय करतात? त्याला ओपन करतात. त्याला अजून अजून यातना थोड्या त्याला भोगाव्या लागतात. त्या ट्युमरच्या यातना तर आहेतच. पोटातला गोळा काय असेल तो, त्याचा त्रास आहेच आहे. परंतु त्याची सर्जरी करून, म्हणजे आता हा आधुनिक टेक्निक, काय म्हणतात, मेडिकल सायन्स मधला विषय घेतो मी. तसं करायला पाहिजे असं त्याचं हे नाही. आता बुद्धाचा मार्ग हा वेगळा आहे. मुळात गोळा वाढलाच कसा, इथून ती सुरुवात आहे. पण आता वाढलाच आहे, तर आता काय करणार? जीव घेणं झालं. तुम्हाला त्यांना त्याची सर्जरीच करून घ्यावी लागते. ऑपरेशनच तज्ज्ञाकडून करून घ्यावं लागतं आणि तो गोळा काढून आपल्याला रिलीफ मिळू शकतो. अर्थात त्याचे पुढे काही साईड इफेक्ट होतील वगैरे, तो वेगळा विषय आहे. म्हणजे दुःख मुक्ती इथं, आजारातून मुक्ती होण्यासाठी आपल्याला अजून थोडासा त्रास सहन करावा लागतो, म्हणजे दुःखाला सामोरं जावं लागतं. इकडं त्या कॅन्सरला, त्या गोळ्याला, त्या काट्याला सामोरं जावं लागतं, आणि आपली इच्छा नसली तरी ते करावं लागतं काम. तसंच हे जेव्हा आपण स्वतःकडे वळतो, जेव्हा आपण या कायेमध्ये उतरतो, जाणीवा पाहतो, वेदना पाहतो, त्याच्या सुखदुःख पाहतो, पाहिल्यानंतर आपल्याला त्याला सामोरं जाण्याचं आपल्याला धाडस करावं लागतं. त्या दुःखाची सती ठेवावी लागते, म्हणजे त्याला आपण वेदनानुसती म्हणतो. जसं सुखाची सती ठेवला, सुखाच्या मागे धावतो, म्हणजे सुख लक्षात आलं की सुखाच्या मागे धावतो. पण दुःखाची सती आली तर दुःखमुक्ती मिळते. म्हणजे सुखाच्या मागे धावायची गरज नाही, कारण दुःखमुक्ती मिळाली की सुख तिथंच आहे मग. कारण निब्बाण म्हणजे दुःखमुक्ती आहे, म्हणजे परमसुख आहे ते. सर्वश्रेष्ठ सुख आहे. दुःखाचं कारणच संपलेलं असतं, निवारणच संपलेलं असतं. या गोष्टी जेव्हा आपल्या दृष्टिक्षेपात येतात, सम्यक दृष्टीमध्ये, तेव्हा आपला सम्यक संकल्प बनतो, आणि मग त्यानुसार आपलं जीवन ट्रान्सफॉर्म व्हायला सुरुवात होते, रूपांतरित व्हायला सुरुवात होते, बदलायला सुरुवात होते. आणि तो बदल जो असतो तो अम, अ, आमूलाग्र, म्हणजे बेसमध्ये तो बदल असतो. वरवरचा बदल नाही तो. फक्त चेंज नाही, काहीतरी परिस्थिती बदलली, सुख मिळालं, परिस्थिती दुसरीकडे लक्ष दिलं, मन शांत झालं, तसं नाही. बेसमध्ये शिफ्टिंग होतं एक प्रकारे. तर सम्यक संकल्प जो आहे, तो संकल्प हा खोलातून येणारा एक असा 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 विचार आहे, किंवा अशी इच्छा आहे. संकल्प म्हणजे इच्छा आहे, अशी इच्छा आहे, असा मनोदय आहे. एक त्याला संकल्पाला शब्द आहे, निर्धार, रिझॉल्युशन, नाही का? म्हणजे निर्धार निर्धार करतो माणूस. का? दुःख पाहतो, त्याला कळतं, आणि ह्याच्यातून बाहेर पडण्याचा निर्धार करतो तो. तर तात्पुरती डागडुजी नाही करत, पळ नाही काढत, दुसरीकडे नाही लक्ष देतो, तो तिथेच. ते खरं म्हणजे बुद्ध धम्माचा किंवा बौद्ध मार्ग जो आहे, हा धाडसाचा मार्ग आहे. हा पळण्याचा मार्ग नाही, अवॉइड करायचा मार्ग नाही, दुसरीकडे जाण्याचा मार्ग नाही. तो सत्याला भिडण्याचा मार्ग आहे. सत्याला भिडायला शक्ती लागते, धाडस लागतं. म्हणून सत्य कटू असतं, म्हणतात ना,
सत्य कटू असतं. तसं हे दुःख हे सत्य काय प्रिय सत्य नाही ते काय आवडीचं काम नाही ते सुरुवातीला. जेव्हा सत्य कळतं तेव्हा ते असं वाटतं अरे नको आहे, ताप आहे डोक्याला. पण तो तापच पाहायला पाहिजे, कारण तो जन्माबरोबर आलेला आहे. जन्म दुःख आहे, व्याधी आजारपण दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, मरण दुःख आहे, प्रियांचा वियोग दुःख आहे, अप्रियांचा संयोग दुःख आहे, मनासारखं न होणं दुःख आहे. ते दुःख आहे सुरुवातीला निराशाजनक वाटतं, परंतु जेव्हा त्याच्यातून सुटण्याचा मार्ग सापडतो, उपाय सापडतो, मग ते दुःख नाही वाटत. मग ते आपलं जबाबदारी बनते, ते आपलं काम बनतं. मग त्यानुसार आपले शब्द बदलतात, वाणी बदलते. ते मग पुढे काय होतं ते, कारण ज्याच्यामुळे दुःख होतं अशी वाणी नाही पाहिजे हे लक्षात येतं संकल्पाला, दृष्टीला. आणि मग पुढचे जे अंग आहेत ते आपापच येतात. ते परिणाम आहे तो. ती वाणी सम्यकच बनते, पुढचं का तुमचं ऍक्शन कृती सम्यकच बनते, ते परिणामच आहे. परंतु आधी ते आपल्याला जे समजतं त्यानुसार जो आपला मनोदय बनतो, निर्धार बनतो, हेतू बनतो, निश बनतो. त्याला एक अजून एक शब्द आहे, तो आपल्या याच्यातला नाहीये, पण त्याला व्रत म्हटलेला आहे. व्रत म्हणजे व्रत हा संकल्प आहे, मला हे करायचंय. पण त्याच्यामध्ये मिथ्या दृष्टी असेल तर तो मिथ्या संकल्प, मिथ्या व्रत होतं ते. मग ते कर्मकांड बनतं. संकल्पाचा दुसरा एक अर्थ असा आहे की तसा तसा मुक्तीचा संस्कार बनतो तो. खरं म्हणजे संस्कार मुक्तीच आहे, कारण संस्कार हे दुःख आहे, सभ्य संखारा दुःखाती. परंतु संस्कारातून मुक्त होण्याचा एक जणू काय एक पॉझिटिव्ह संस्कार किंवा अशी इच्छा निर्माण होते का हे यातना आहेत, हे दुःख आहे आणि त्याची अशी अशी कारणं आहेत. आणि मग ते त्याच्यात आपला ती कारणं लक्षात आलं का मग पुढचं आपलं वर्तनावर त्याचा परिणाम होतो, वाणीवर, कर्मांतावर, लाईफस्टाईलवर, आपल्या प्रयत्नांवर. ह्या सगळ्याचं भान सती जेव्हा येते तेव्हा या गोष्टी घडतात. म्हणून खरं म्हणजे सुरुवात सतीपासून आहे. थेअरी आणि प्रॅक्टिस ही नेहमी परस्पर विरुद्ध असते. बुद्धांनी थेअरी शेवटी सांगितली. समजा आता ही अष्टांग मार्ग ही एक थेअरी आहे, एक सिद्धांत आहे. हा मार्ग त्यांनी उपाय नंतर सांगितला जेव्हा त्यांना प्राप्ती झाली, म्हणजे ते दुःखमुक्त झाले. मग त्यांनी कसं दुःखमुक्त होता येतं हे नंतर सांगितलं. म्हणजे थेरी, सिद्धांत हा नेहमी नंतर येतो. त्याच्यासाठी त्याचा शोध लावणाऱ्याने आधी काम केलेलं असतं, आधी प्रॅक्टिस केलेली असते, आधी तो स्वतः त्या मार्गावर चालून त्याचा अनुभव त्याने घेतलेला असतो. आणि मग तो सांगतो हा असा असा मार्ग आहे, हे करून पहा. मार्गदाता हा मार्ग, ह्याच्यावर येऊन पहा, करून पहा. सक्ती नाही करू शकत, कोणालाही सक्ती नाही करू शकत. समजावून सांगण्याचा मुद्दा आहे हा, शेअर करण्याचा मुद्दा आहे. जे आपल्याकडे आहे ते शेअर करण्याचा मुद्दा आहे. तर हा विषय सम्यक संकल्पाचा जो विषय आहे हा सम्यक दृष्टीवर आधारलेला आहे, हे आपण लक्षात घेऊ. आणि सम्यक संकल्प हा असा ओढाताण करून लगेच बनला पाहिजे असं ते होत नाही. बुद्धांचा संकल्प जेव्हा चांगले पिळवटून निघाले, सिद्धार्थ गौतमांचा संकल्प कधी बनला असेल, पिळवटून निघाले. पहिली पिळवणूक तर त्यांची त्या युद्धाच्या प्रसंगाने झाली असणार आहे. नंतर मग ते जीवनातले असे प्रसंग पाहून, वृद्धत्व किंवा आजार किंवा मृत्यू हे पाहून त्यांचं हृदय पिळवटलं असेल. त्या अं, राजहंसाच्या यातना पाहून त्यांचं हृदय पिळवटलं असेल. जसं बाबासाहेबांचं हृदय हे अस्पृश्य लोकांच्या अस्पृश्यतेच्या यातना पाहून आणि अनुभवून, त्यांनी अनुभव घेतलेला होता त्याचा, त्या अनुभवानं ते पिळवटून निघालं. समाजाचे दुःख पाहून त्यांचं हृदय पिळवटलं आहे.
आणि मग त्याच्यातून मुक्त होण्याचा त्यांचा संकल्प बनला आणि मग सगळं जीवनाला एक दिशा मिळाली. तसंच बुद्धांचं पण झालं. जीवन, अस्तित्व, संस्कार हे आपलं असणं, हे लाईफ हे या जीवनाकडे पाहून त्यांना त्या दुःखाचा बोध झालेला आहे. ते दुःख सत्य लक्षात आलेलं आहे आणि मग कारणाच्या शोधासाठी त्यांनी पुढचे प्रयत्न केलेले आहेत जेव्हा त्यांना ती संधी मिळाली. आणि मग याचा शोध लागलेला आहे. तर आधी आपल्याला दुःख चांगलं पिळवटून खरं म्हणजे दुःख पाहिजे माणसाला. दुःख जर मुक्ती पाहिजे असेल ना, तर दुःख जास्तीत जास्त अनुभवाला आलं पाहिजे आणि असतं ते आपल्याकडे. खरं म्हणजे काही असे आपले अनुभव असतात ना, तिथं आपण तुटून गेलेलो असतो. असे पण काही आपले अनुभव असतात. पण आपण काय करतो? त्याच्यावर झागडाल करायचा प्रयत्न करतो. ते अनुभव झाकण्याचा प्रयत्न करतो. नको, 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 नको म्हणतो. त्याच्याबद्दल एक द्वेष पण निर्माण होतो. स्वतःबद्दलच द्वेष निर्माण होतो. जे लोक त्याला कारणीभूत घडले त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण होतो आणि आपण ते टाळतो. तर जीवन हे असंच आहे, हे सत्य लक्षात आल्यानंतर आपण ते टाळत नाही. आपण ते काय म्हणतो, एक आव्हान स्वीकारतो, चॅलेंज स्वीकारतो आणि मग त्याला सामोरे जातो आणि संकल्प करतो, ठरवतो याच्यातून मुक्त व्हायचं आणि मग आपली पुढची दिशा व्यवस्थित होऊ शकते. संकल्प बनला नाही तर मग आपल्या प्रयत्नांना दिशा मिळत नाही. संकल्प दिशा देतो आणि तो संकल्प, ती दिशा आधी आपल्या सम्यक दृष्टीला समजते. तर सम्यक दृष्टी तेव्हा येते जेव्हा आपल्याला जीवनाचं भान येतं, सती येते, कायानुसती येते, जाणीवांची वेदनांची सती येते. चित्त हे दुःखा जे बनतं, हे संस्कारांनी बनतं, त्याच्यात लोभ असतात, द्वेष असतात, त्याचं भान येतं, विचारांचं भान येतं. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, उठणं, बसणं, चालणं, झोपणं, सगळ्या जीवनाचं भान येतं. मग जीवन कळतं, जीवनातलं दुःखाचं सत्य कळतं. मग मुक्तीचा, निपाणाचा संकल्प बनतो आणि मग पुढचं काम सुरू होतं. हे त्याचं सरळ सरळ सूत्र आहे. हे पण सूत्रच आहे. दुःखमुक्तीचं हे सूत्र आहे. हे धम्मचक्र प्रवर्तन सूत्र जे आहे ते सूत्र आहे. हे त्या धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा हा मुख्य काय आहे, उपदेश आहे बुद्धांचा. 4 आर्य सत्य, अष्टांग मार्ग किंवा अष्टांग मार्ग समजणं हीच सम्यक दृष्टी पण आहे. असं पण आहे, उलट पण आहे. दृष्टी आधी येत नाही, आधी आधी अनुभव येतात, मग दृष्टी येते. तर असं आहे. बरं, जेवढं आपण त्याला चोहोबाजूनी पाहू तेवढा तो विषय आणखीन 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 एक्सप्लोअर होतो. काय होतो त्याचं संशोधन चालतं. हे हे संशोधन आहे, हे उत्खनन आहे. बुद्ध धम्म हे उत्खनन आहे, संशोधन आहे. आणि याचा विषय काय? आपलं जीवन. आपण हाच आपला विषय आहोत. म्हणून आत्तदीप भव. स्वतःमध्येच उतरायचं, स्वतःच स्वयंप्रकाशित व्हायचं, स्वतःचं भान कसं येईल, सती जागृती कशी येईल ते बघायचं. सत्य दिसेल, स्वीकारायचं. दुःख दिसेल, स्वीकारायचं. तिथंच त्याचं कारण पण आहे, दुःख समुदाय आहे, लक्षात घ्यायचा. आणि तो समुदाय लक्षात आला की त्याच्यातून निब्बाणाचा मार्ग आपोआपच पुढे तयार होतो. तो ज्याचा त्याचा तयार होतो. प्रत्येकाला असं काही थेरीच माहिती करून घ्यायला पाहिजे असं काही नाही. आपलं जीवन हाच आपला विषय आहे. आपल्याला सतीचं कामच आहे दुःखमुक्त करणं. जागृतीचं कामच आहे दुःखमुक्त करणं. हे नैसर्गिक सत्य मला वाटतं सिद्धार्थ गौतमांच्या लक्षात आलं शेवटी, की नाही, स्वतःकडे वळालं पाहिजे, भान आलं पाहिजे जगण्याचं, जीवनाचं. मग दुःख कळालं, कारण कळालं, निवारण कळालं, होऊ शकतं हे कळालं, सत्य कळालं. आणि मग कसं होणार
तो मार्ग समजला, उपाय समजला आणि मग तो संकल्प बनला. तर संकल्प पण थोडा 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 वाढत वाढत तो व्यापक बनतो. आधी थोडा बनतो, जसं दृष्टी आधी थोडी दृष्टी येते, मग नंतर वाढते, नंतर वाढते, नंतर वाढते आणि वाढता वाढता ती सम्यक बनते, व्यापक बनते, विशाल बनते. तसा संकल्प पण आहे. जेवढं कळतं तेवढा संकल्प बनतो. दृष्टी विशाल झाली, संकल्प विशाल होतो, मग वाणी तशी होते. मग आपलं काही कर्म बदलतात. म्हणजे इथून शिलाचरणाची सुरुवात होते खरी, समज आल्यावर. आधी नाही, शील समाधी प्रज्ञा असं नाही होते. आधी समज आली पाहिजे, मग शिलाचरण सुरू होतं. चुकतो हे कळालं तर पाहिजे ना, कशामुळे दुःख होतं हे तर कळालं पाहिजे ना, मग त्याला सुरुवात होते आणि मग आपण पुढे जातो. ठीक आहे, इतकं मला वाटतं पुरेसं आहे. जय भीम, नमः बुद्धाय. साधू साधू साधू. थँक्यू कमलवीर. तर आज आपल्याला कमलवीरांनी संकल्प जो आहे, म्हणजे जे आपल्याला निर्णय घ्यायचा आहे किंवा एक डिसिजन घ्यायचं आहे, त्याच्यावर आपण येतो, ती समज आपल्याला निर्माण होते, हे आपण आज लक्षात आलं आपल्याला. तर आजच्या सेशनमध्ये कोणाला काही बोलायचं आहे, काही कळलं, काही इन्साइट मिळाली असेल तर सांगू शकता लवकरात लवकर, किंवा हा प्रश्न पण विचारू शकता. हॅलो हा बोला, कैलास. हॅलो सर. हा बोला. बोला. मला आज कमलवीरांचं व्याख्यान खूपच छान वाटलं, कारण की सम्यक संकल्प आणि सम्यक दृष्टी याचा अर्थ खूप चांगल्यापैकी समजून दिलेला आहे धम्मोपदेशामध्ये. कारण की माझ्या मनात प्रश्न उठत होते, पण ते प्रश्न उठायच्या आधीच सरांनी त्यांचं निरूपण करून टाकलं, उत्तरच शोधून दिली. इतकं छानपैकी समजून दिला आज सम्यक संकल्प. म्हणजे माणसाने एखादा निर्धार केला तर तो तयास येण्यासाठी त्याची दृष्टी कशी हळूहळू बदलत जाते हे खूप छानपैकी समजून सांगितलं. काही वेळेला आपण संकल्प करतो पण तो तुटतो, पण लगेच पूर्ण होत नाही, तडीस जात नाही. पण त्याच्यात जर आपण हळूहळू करत गेलो तर तो संकल्प वाढतो आणि आपली दृष्टी बदलत जाते. ही खूप चांगल्या पद्धतीने मला या ठिकाणी समजून आलेले आहे सर. खूप खूप धन्यवाद तुमचे कमलवीरजी. थँक्यू. छान छान, धन्यवाद धन्यवाद. तुम्ही ग्रहणशीलतेने ऐकलं आणि तुमचाही संकल्प त्याच्यातून बनव अशी अपेक्षा व्यक्त करतो. थँक्यू कमलवीरजी. गुड गुड. हा, प्रियंका, काही विचारायचं का, काही सांगायचं? प्रश्न पण विचारू शकता, कारण वेळ आहे आपल्याकडे, 10 मिनिटं आहे. हा, नमो बोला. बुद्धाय, जय भीम. जय भीम. प्रश्न काही नाहीये. सरांनी आजचा जो विषय घेतला सम्यक संकल्प, छान प्रकारे विषय घेतलेला आहे सरांनी. आणि एक सांगायचं होतं की सरांनी जे सांगितलं की सम्यक संकल्पामुळे किंवा जो हे आपले जे धम्माकडे जी गोडी चालली आहे त्याच्यामुळे आपल्यामध्ये आमूलाग्र असे बदल होत असतात. आणि आपण आता म्हणत आलोय की म्हणजे आता मी 3 महिने हा संकल्प घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे माझ्यामध्ये काहीतरी चेंजेस होणार आहेत. तर मला सरांनी जे सांगितलं की फक्त चेंजेस नाहीत होणार आहेत, तर आपल्या बेसमध्येच म्हणजे शिफ्टिंग होणार आहे. हे मला फार आवडलं. आणि म्हणजे असं काय म्हणतात त्याच्यासाठी साधुवाद की फक्त चेंज नाही होणार आहे आपल्यामध्ये, तर आपल्या बेसमध्येच बदल होणार आहे. सगळं थँक यू. सगळं अस्तित्व हलवू शकतं. हां, ते खूप छान वाटलं. साधू साधू साधू. हो, खूप सुंदर होतं, मलाही ते आवडलं. कारण काय आहे की आपण ते जे एक प्रोग्राम झालेला आहे आपल्याला, तर त्या प्रोग्रामला आपण आयडेंटिफाय करतो की अरे मी एका प्रोग्राम मध्ये अडकलेलो आहे आणि या प्रोग्रामच्या अडिक्शनला बघता आलं की ही परिस्थिती, ह्या सिच्युएशनलाच मी असा वागतो, आणि तसं सिच्युएशन नसली तर मी मग वेगळा वागतो. तर मला तो डिसिजन घेता आला पाहिजे ना, की ह्या सर्व मी 24 आवर्स एकच माझ्या माइंडसेट असला पाहिजे, एकच माझं वागणं असलं पाहिजे. जर ते बदलत असेल तर ती मला वाटतं ती एक डिसिजन टर्निंग पॉइंट आहे, जो सम्यक संकल्प मला वाटतं त्या ठिकाणी म्हणजे येतो त्या ठिकाणी. सुंदर. अजून कोणाला बोलायचंय? आणि स्पिरिच्युअल प्रॅक्टिसमध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे ना, की माझी पद्धत, माझं
अंडरस्टँडिंग यालाच आपला एक हे असतो, होल्ड असतो. तर तो जर परिणाम देणारा असेल तर ठीक आहे, पण त्याचा परिणाम मिळत नसेल तर फ्लेक्झिबल राहायला काय हरकत आहे. कारण वर्षानुवर्ष आपण एकाच पद्धतीमध्ये प्रॅक्टिस करत राहतो आणि आपण प्रश्न नाही विचारत की हे बरोबर आहे का, यांनी मी माझ्या धम्म प्रॅक्टिस मध्ये समाधानी आहे का, मला रिझल्ट मिळतोय का. तर याला आपण प्रामाणिक असणं गरजेचं आहे. तर मला वाटतं ते या आजच्या सेशन मध्ये बऱ्यापैकी सर्वांना लक्षात आलं असेल. तर रिजिडिटी, सख्खा दृष्टी म्हटलंय त्याला. मी करतो तेच बरोबर आहे आणि मला जे समजलं तेच बरोबर आहे. पुढे जातोय की नाही याचं भान नसल्यामुळे ते कळतच नाही. आपण पुढे चाललोय, प्रोग्रेसिव्ह आहोत का जागेवर थांबलोत की मागे चाललोत. म्हणून स्वतःशी संपर्क पाहिजे. त्याला त्याला त्याचं नाव सती आहे, भान आहे, जागृती. खूप सुंदर. तर थँक्यू सर्व आजच्या सेशनला आलात वेळेवर. म्हणजे आपण 10 मिनिटं अगोदरच आपलं सेशन झालेलं आहे आजचं. उद्या आपण पुढच्या अंगाकडे वळणार आहोत. त्यावेळी याच्यातलं पण काही गोष्टी राहिल्या असतील त्या कंटिन्यू होतील. ते आणि येणारच आहे. त्या हे 8 अंग वेगवेगळे नाहीत. हा, त्याला समग्रतेनं पाहायचे, एकत्र पाहायचंय. ठीक आहे कमल, चालेल. तर आपण उद्या त्या गोष्टी कव्हर करू. पण आता आपण 1-2 मिनिटं थांबूयात. याला स्टॉप करून पुढच्या याच्याकडे आपण वळणार आहोत.